a believer. तर पहिलं तुम्ही हे बघायचं, ज्या व्यक्तीशी तुम्ही लग्न करायचं म्हणताय तो मुलगा किंवा ती मुलगी बिलीवर आहे का, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत का. If they are not, जर नसतील don't even try, don't even attempt, don't even walk that road. तर प्रयत्नही करायचा नाही, त्या रस्त्याला लागायचं नाही. No matter how pretty or handsome that person आणि is. मग ती दिसायला किती सुंदर असो आणि तो दिसायला किती देखणा असो, जर येशूमध्ये नाहीयेत तर तो रस्ता धरायचा नाही. येशूतले मुलं मुली पाहिजे, कारण आपण येशूतले आहोत. Are you getting me? कळतंय ना. And so when you are with that person, आणि मग त्या XYZ व्यक्ती सोबत जेव्हा तुम्ही असता, you have full of happiness. आनंद असतो तुम्हाला When एकमेकांना joy comes, आनंदच असतो. एकमेकांना भेटल्यानंतर तो आनंद येतो. it has to be there. तो आनंद असायलाच पाहिजे. जेव्हा Because if there is no joy now, after marriage, there will be no joy at all. कारण एकमेकांना भेटून जर तुम्हाला आनंद मिळत नाहीये तर लग्नानंतर काय तुम्ही आनंदी राहणार आहात. Because you are going to stay together. कारण एकत्र राहणार आहात ना लग्न करून. So that joy should be there before marriage. तर तो आनंद लग्ना अगोदर एकमेकांना भेटताना असायलाच पाहिजे. There surely will be some kind of arguments or different opinions. आणि तरीही थोडीफार आर्ग्युमेंट किंवा वादिवाद आणि मतांमध्ये थोडासा फरक पडू शकतो, त्याला मनाई नाही. But that still won't disturb your mental content. पण तरी मानसिकतेनं तुझी जी तयारी झालेली आहे त्या माणसाबरोबर लग्न करून राहायची ती बदलणार नाही. Your body and your soul loves to talk and be with that person. तुझ्या शरीराला आणि तुझ्या जीवाला मग त्या माणसासोबत बसून बोलायला आवडेल, सहवासात त्याच्या राहायला आवडेल. Not everyone will provide such a feeling of content or happiness आणि for you. प्रत्येकाच्या किंवा प्रत्येकीच्या सहवासात तुम्हाला तशा पद्धतीचं समाधान आणि आनंद मिळणार नाही. But if you are with that person, पण एक विशिष्ट व्यक्ती, की आता लग्नाचा विचार तुम्ही करताय आणि तो विशिष्ट कोणी व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीच्या सहवासात you feel peace. तुम्हाला शांती You वाटेल, feel happiness. आनंद वाटेल. That means म्हणजे the clock is ticking. घड्याळ आठ टिकटिकतंय, You are on the right path. रस्ता तुम्ही बरोबर धरलाय, God is leading on the right way. देव तुम्हाला बरोबर त्या रस्त्यावर चालवत आहे. And maybe you will end up getting married with that person. आणि कदाचित त्या व्यक्तीशी लग्नातच तुमची अखेर होणार आहे. So if you are wondering who is the right person for you, तर तुम्ही मुलं मुलीचा विचार करत असाल की नाही, पण माझ्यासाठी बरोबर कोण आहे, कोण ती मुलगी, कोण तो मुलगा, कोण ते बरोबर आहेत. observe your body language. जरा आपली स्वतःची देहभाषा किंवा अंगभाषा तपासा. Listen to your heart, हृदयाचं स्वतःच्या ऐका, because you have the fruit of the Holy कारण Spirit in पवित्र you. आत्म्याचं फळ तुमच्यामध्ये आहे. तुम्ही बिलीवर आहात. There is joy and peace in you. आनंद शांती तुमच्या आतमध्ये आहे. Speak to the Lord. प्रभूशी बोला Lord, आणि सांगा की प्रभू, this is my right age to get married. आता माझं लग्नाचं योग्य वय आलंय I'm seeing this person. आणि या व्यक्तीला मी भेटत आहे. I'm not sure, मला अजून खात्री नाही, but you lead me and you guide पण me. तू मला चालव आणि तू मला मार्गदर्शन कर. God will guide. देव जरूर तुला मार्गदर्शन कर. Like Abraham's servant was guided to the proper lady for Isaac. जसं अब्रामाच्या चाकराला इसहाकासाठी योग्य जीवन साथीदार मिळावी म्हणून योग्य मार्गदर्शन देवाने केलं, So तसं God is interested in तर your life. देवाला तुझ्या जीवनात रस आहे, उत्सुकता आहे. God wants to guide you in the देवाची proper इच्छाच आहे person. की तुला योग्य त्या व्यक्तीकडे मार्गदर्शित करून न्यावं. So if you sense peace in you, तर तुला जर शांती आतमधून जाणवली then it is the will of तर God. समजायचं यात देवाची इच्छा आहे आणि हे आपल्याला करायचं आहे. But पण if you feel restless talking with that person, जर त्या व्यक्तीशी बोलताना तुला एकदम अशांत, बेचैन आणि अस्वस्थ वाटायला लागलं, God is sending you a red flag. तर देव तुला एक लाल झेंडा दाखवतोय. So you should be careful, मग जरा सांभाळून राहायचं, because Bible says कारण बायबल म्हणतं in Colossians 3 verse 15, कलसईकरास पत्र 3 अध्याय त्यातलं 15वं वचन, let the peace of Christ rule in your hearts. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणावर राज्य करू दे असं You लिहिलंय. will feel peace in your heart. तुमच्या अंतःकरणात तुम्हाला शांती लाभेल. And so pray about it तर too. प्रार्थना करा, त्यासाठी प्रार्थनाही करा. Taking that person's name and see what you feel inside of you. त्या व्यक्तीचं नाव घेऊन प्रार्थना करा आणि मग बघा आतमधून तुम्हाला काय इशारे मिळतात. If you get peace, जर शांती मिळाली God is putting you in the right direction. तर देव तुम्हाला त्या योग्य रस्त्यात चालवतोय असं म्हणायचं. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं be anxious for nothing, कुठल्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, but in everything by prayer and supplication, तर प्रत्येक गोष्टीमध्ये आभार प्रदर्शन आणि विनंती करून let your requests be made known unto God. आपली विनंती देवाला सादर करा. That means tell God. म्हणजे काय, देवाला सांगा, देवाला प्रार्थना करा And the peace of God आणि मग देवाची शांती will guard your heart and minds through Christ Jesus. तुझ्या हृदयाचं रक्षण करेल, मनाचं रक्षण करेल ख्रिस्त येशूत. Praise